wasting money on cures. Forgot how to fix. हल्ली रोजच माझ्या दिवसाची सुरुवात छान अशी या योगाने होते. किती दिवसापासून खूप साऱ्या कॉमेंट येत आहेत की ताई सेव्हिंग्सबद्दल बोल, तुझ्या SIP प्लॅनबद्दल बोल किंवा तू कसा काय खर्च मॅनेज करते, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करते याच्याबद्दल बोल. तर हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. या व्हिडिओमध्ये याच साऱ्या विषयांवरती बोलणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन स्टुडंटनी पण छान केलंय सर. सायली सारखं मस्त. वाव, हे जमलं पाहिजे. चला, Just go back. Wow. And drop down. Nice one. Nice one. Wow. पुढे हा. क्या बात. खरं सांगायचं तर SIP मधली मी काही तज्ज्ञ नाही आहे. हां, पण मी ज्या पद्धतीने SIP केली आहे ते मी तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा विषय की नवीन वर्ष सुरू झालं आहे. 1 तारखेपासून तुम्ही ग्रॅटिट्यूड डायरी मेंटेन करायला लागलाच असाल, कारण तसा मी व्हिडिओ शेअर केला होता. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी या अगोदरचा लाँग व्हिडिओ नक्की पहा, ज्यामध्ये मी ग्रॅटिट्यूड डायरीबद्दल म्हणजेच कृतज्ञता रोजच्या रोज व्यक्त करण्याबद्दल बोलली आहे. तर त्या डायरीसोबतच अजून एक सगळ्यात महत्त्वाची डायरी जी सगळ्यांनी मेंटेन करायला हवी, खास करून स्त्रियांनी, मग ती वर्किंग वुमन असू द्या किंवा हाऊसवाईफ असू द्या, तिने मेंटेन करायलाच हवी अशी ती म्हणजे रोजच्या रोज खर्च लिहिण्याची डायरी. हां, तर या विषयावर अगोदर बोलूया आणि त्यानंतर येऊया SIPकडे. दररोजचा खर्च लिहून ठेवणं ही बऱ्याच जणींना खूप साधी क्षुल्लक अशी सवय वाटते. पण खरं सांगू का, हा छोटासा बदल आपल्या म्हणजेच महिलांच्या आर्थिक नियोजनामध्ये खरंच खूप मोठा फरक घडवतो. काही जणींना असं वाटतं की यार ही किती खर्च करते. हो, मी खर्च करते, आत्ता करते, कारण तेवढं आता आमचं इन्कम आहे आणि सगळं काही मॅनेज करून मी त्यातून हा खर्च करत असते. घरगुती महिला असू द्या किंवा वर्किंग वुमन असू द्या, घर चालवताना भाजीपाला, किराणा, दूध, मुलांचा खर्च, असे असंख्य खर्च आहेत. खर्च कधी आणि कसा वाढतो हे आपल्या लक्षातही येत नाही. पण रोजची जर का नोंद आपण ठेवली तर कुठे जास्त खर्च होतोय, कुठे बचत करता येईल हे स्पष्ट दिसायला लागतं अगदी महिन्याच्या शेवटी. घराचं बजेट सांभाळताना आत्मविश्वास वाढतो आपला आणि पैसे कसे संपले या प्रश्नाचं मग उत्तरही मिळायला सुरुवात होते. तर हीच जादू आहे की रोजच्या रोज खर्च लिहिण्याचा. नोकरी करणाऱ्या, पैसे कमावणाऱ्या महिला, त्यांचा पगार येतो, पण त्यासोबतच त्यांना काही EMI असतात, घरखर्च असतो, ट्रॅव्हलिंग, कधी बाहेरचं खाणंही होतं, सोबतच ऑनलाईन शॉपिंग. यात पैसा कधी आणि कसा जातो कळतच नाही. डेली खर्च लिहिल्यामुळे गरज आणि आपल्या इच्छा यातला फरक स्पष्ट कळायला लागतो. सेव्हिंग्ज, इमर्जन्सी फंड आणि फ्युचर प्लॅनिंग हे सगळं अगदी व्यवस्थित मग करता येतं. काय वेडेसारखी रोजचा रोज खर्च लिहून ठेवते अशी ही छोटी फालतू वाटणारी सवय पुढे जाऊन खूप मोठे फायदे करते बरं का. एक तर खर्चावर नियंत्रण येतं, बचतीची सवय लागते, आर्थिक शिस्त आणि भविष्यासाठी आत्मविश्वास तर वाढतोच. पण यातून मग बाय डिफॉल्ट पैशांबाबत असणारा आपला जो काही तणाव असतो ना, तो कमी व्हायला सुरुवात होतो. आपलाच नाही, आपल्या पार्टनरचाही खूप सारा तणाव आपण हलका करत असतो. खरं तर खर्च लिहिणं म्हणजे पैशांची काळजी घेणं असतं. आणि जेव्हा घरातली महिला आर्थिकदृष्ट्या जागरूक होतील ना, तेव्हा संपूर्ण कुटुंब अगदी सुरक्षित होऊन जातं. म्हणून ऐका मैत्रिणींनो, आजपासून एक वही ग्रॅटिट्यूड लिहिण्यासाठी आणि दुसरी वही आणि पेन आणि सोबतच एक ठाम निर्णय, माझ्या पैशांचा हिशोब माझ्याच हातात. आलात मग इयर एंड करून. मग उद्या सुट्टी. व्लॉगर लोकांना सुट्टी नसते, पण एक जॉब संपला की दुसरा व्लॉगरचा जॉब चालूच आहे आमचा 24/7. चाय चाहिए? पकड चाय. CC ग्राउंड.
आम्ही कशी सेविंगला सुरुवात केली होती ना ते अगोदर सांगते. हे बघा, जॉब लागल्या सॅलरी कितीही असू द्या, पहिलं काम केलं लाईफ इन्शुरन्स काढण्याचं आणि LICची. अगदी फेमस ना, प्रत्येकजण काढतोच, तशी एक LIC पॉलिसी काढली. आहोंनी लग्न व्हायच्या अगोदर एक LIC काढलेलीच होती, पण लग्नानंतर दोघांची जीवनसाथी नावाची आम्ही एक LIC काढली होती. तेव्हा इतकंच काहीसं सेविंगबद्दल कळत होतं. बरं, पण पगार कितीही असू द्या लगेचच आम्ही इन्शुरन्स काढलेले होते. 2 इन्शुरन्स ऑलरेडी होते. तर या दोन्हींसाठीचे जे काही EMI असायचे, म्हणजेच हप्ता वर्षातून एकदाच असायचा, पण तो लोड एकाच महिन्याच्या पगारावर येऊ नये म्हणून डिवायडेड बाय 12 करायचं आणि प्रत्येक महिन्याला तेवढी अमाऊंट ही वेगळी ठेवायची. पण त्यावेळेला ती वेगळी ठेवलेली अमाऊंटसुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो आपण, हे इतकंसं माहिती नव्हतं. तर आता मी तुम्हाला सांगते, मायक्रो लेवलला जर का तुम्हाला सेविंग्स करायचं असेल, फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, अगदी कमी पगारामध्ये सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करू शकता. मी एका माझ्या सिनियर सरांच्याकडून ही ट्रिक शिकली आहे की आपल्याला जे काही वर्षभरात खर्च करायचे आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचा जुलैमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन आहे किंवा एखादी मोठी LIC भरावी लागणार आहे, तिचा हप्ता येणार आहे, तर आत्ताच्या म्हणजेच या जुलैपासून पुढच्या जुलैपर्यंत सुरुवात करताना तुम्ही असं समजा की तुम्ही एक हप्ता ऑलरेडी भरलेला आहे आणि आता तुम्हाला या जुलैपासून पुढच्या जुलैपर्यंतची तयारी करायची आहे. तर डिवायडेड बाय 12 करायचं आणि जी काही अमाऊंट येते ना त्या LICची किंवा फिरायला जाणाऱ्या खर्चासाठी आपण एक लमसम अमाऊंट ठरवली आहे त्या अमाऊंटची, तर ती अमाऊंट तुम्ही RD करू शकता. महिन्याला त्याची तेवढ्या अमाऊंटची RD करू शकता आणि वर्षभरात त्या RDवर काही इंटरेस्टसुद्धा जमा होऊ शकतो. मग अशा पद्धतीनं तुम्ही RD केली तर बाय डिफॉल्ट आपण ती काढणारही नाही, वर्षभराचा इंटरेस्ट आपल्याला त्यावरून घ्यायचा असतो आणि जुलैमध्ये येणाऱ्या खर्चाचा, त्या LIC हप्त्याचा किंवा फिरायला जाणाऱ्या त्या अमाऊंटचा लोड ही आपल्याला प्रत्येक महिन्यावर येणार नाही. हे मी तुम्हाला एक उदाहरण देते आहे बरं का. तुम्ही एक एक्सेल मेंटेन करू शकता, एक एक्सेल रेडी करू शकता, ज्यामध्ये वरती तुम्हाला वर्षभरात कुठल्या महिन्यात कुठला खर्च येणार आहे हे लिहायचा आणि त्याच्यासाठी डिवायडेड बाय 12 करून केवढी अमाऊंट आपल्याला RD करावी लागणार आहे. अरे त्यामध्ये फक्त 500 रुपये जरी आले ना डिवायडेड बाय 12 करून, तरीसुद्धा तुम्ही तेवढी अमाऊंट RDमध्ये टाकू शकता. आता RD कुठे करायची? तुम्ही पोस्टात करू शकता, बँकेत करू शकता. याच्यासाठी मात्र तुम्हाला स्वतःलाच थोडासा रिसर्च करावा लागणार आहे, इन्क्वायरी करावी लागणार आहे आणि तुम्ही या पद्धतीनं RD करून प्रत्येक महिन्याला काही अमाऊंट सेविंगमध्ये टाकू शकता, सेव्ह करू शकता आणि जे काही मोठे खर्च आहेत, असे मोठे खर्च भयानक असतात. जसं की आपल्याला आपल्या बायकोचा बड्डे मोठा करायचा असतो, फॉर एक्झाम्पल आपल्या नवऱ्याचा बड्डे मोठा करायचा असतो, तर त्याचंही खर्चाचं प्लॅनिंग तुम्ही अशा पद्धतीनं वर्षभर करू शकता. जसं की मी सांगितलं तुम्हाला LIC's पॉलिसीज असतात, त्याच पद्धतीनं आपली कार आहे, आपली 2 व्हीलर आहे, यांचे मोठे मोठे इन्शुरन्स असतात. आत्ता हल्ली बरेच जण टर्म इन्शुरन्स करत नसतील तर करून घ्या, आम्ही सुद्धा केलेला आहे. तर टर्म इन्शुरन्सचा हप्ता असू शकतो. मुलांच्या एज्युकेशनसाठी सुद्धा आपण काही पॉलिसीची तरतूद केलेली असते, आम्ही केली आहे. तर त्या पॉलिसीचा हप्ता खूप मोठा असू शकतो, तर त्याचं प्लॅनिंग आपण 12 महिने करू शकतो. आता आम्ही काही वर्षांपासून इंटरनॅशनल ट्रिप करायला लागलो आहोत आणि त्याच्यासाठीही आम्ही वर्षभर प्लॅनिंग करत असतो. अचानक आपण हा एवढा मोठा खर्च नाही काढू शकत ना, पगारी माणसं आहोत आपण. हे सारं मी जॉब करणाऱ्यांच्यासाठी सांगते बरं का. बिझनेसवाल्यांचं कॅल्क्युलेशन फारच वेगळं असतं. तर आपल्यासारख्या मध्यमवर्गीय जॉब करणाऱ्यांच्यासाठीचं हे सगळं आहे आणि हे मी माझ्या अनुभवातून तुमच्याशी बोलते आहे, विदाऊट एनी स्क्रिप्टेड. जे आठवतं आहे, जे सांगता येतं आहे ते मी बोलते आहे. तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. जे काही मला नॉलेज आहे ते मी सांगायचा प्रयत्न करेन. आणि जसं की मी सुरुवातीला तुम्हाला बोलले की मी SIP मधली तज्ज्ञ नाही, तर SIP बद्दल मी खूप असं डिटेल मायनर लेवलला तुमच्याशी बोलू शकत नाही, कारण मलाच तितकंसं काही कळत नाही. जेव्हा 2017मध्ये मी पहिल्यांदा SIP काढली, तेव्हा कशी काढली ते सांगते. माझ्या ऑफिसमधली एक कलीग जी नेहमी SIPमध्ये पैसे गुंतवायची, तर ती मला नेहमी सांगायची की शुभांगी SIPमध्ये छान इंटरेस्ट रेट रिटर्न मिळतो आहे. तर मग मीही काढायचं ठरवलं. तर ज्या बँकेमध्ये माझं सॅलरी अकाउंट आहे, माझं आहे ICICI लोंबाडला, तर त्याच बँकेतून ज्या सॅलरीसाठीच्या मॅडम येत होत्या ना, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी जो फॉर्म आणला होता तो मी भरून दिला आणि सुरुवात ही 5,000च्या SIPनं केली होती मी, म्हणजे महिन्याला 5,000 रुपये. Hoping to find something to bring back better times.
तर जसं की मी तुम्हाला बोलले की मी बँकेत SIP केलेली होती, तर इक्विटीमध्ये किती गुंतवायचे, डेप्टमध्ये किती गुंतवायचे, त्याचं पर्सेंटेज काय असेल, हे बँकेतीलच SIPचे जे काही तिथले काम करणारे लोक असतात ना, तर रिप्रेझेंटेटिव्ह असतात, तेच डिसाईड करतात. तर त्यांनी मला सांगितलं होतं की 70% इक्विटी, 30% डेप्टमध्ये गुंतवतोय आपण. तर मी केलं होतं, कारण मला खरंच त्यावेळेला काहीही जास्त कळत नव्हतं. पण रिटर्न मात्र छान द्यायला लागली SIP. आणि त्यानंतर मग SIPची अमाऊंट वाढवून मी माझ्या जसं जसं पगार आपला वाढतो किंवा आपलं इन्कम जसं जसं वाढतं तसं SIP वाढवत गेले. तर तुम्हालासुद्धा SIP करायची असेल तर पहिल्यांदा तुम्ही यूट्यूबवरती CA रचना कानडेचे व्हिडिओ बघा. ती त्यातली तज्ज्ञ आहे आणि खूप छान माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि बँकेमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही SIP करू शकता. एवढंच मी SIPबद्दल सांगू शकते आणि म्हणूनच इतके दिवस वेळ लावला मी तुम्हाला SIPबद्दल सांगण्यासाठी. पण SIP खूप फायद्याचे आहे. कोविड जेव्हा आला ना, तेव्हा सगळ्यांचंच मार्केट पडलेलं होतं, अमाऊंट खाली गेलेली होती. तर अशा वेळेला पैसे काढायचे नाहीत, तर मिनिमम 3 वर्ष तरी SIP कंटिन्यू ठेवायची, तेव्हा रिटर्न जास्त चांगले मिळतात. तुम्हाला जर का गरज असेल वर्षभरात, 2 वर्षात, तर तुम्ही काढू शकता. असं नाही की त्यातून काही रिटर्न्स मिळत नाहीत, खूप चांगले पर्सेंटेजने रिटर्न्स मिळतात. तर हे सारं असं आहे. अजून SIPमध्ये डिटेल्समध्ये इक्विटी काय असतं, डेप्ट काय असतं, कशी करायची असते, कोण कसं रिटर्न देतं किंवा कुठे रिस्क असते, हे जाणून घेण्यासाठी थोडासा स्टडी तुम्हालासुद्धा करावा लागेल. मला आहे नॉलेज, पण इतकं काही नाही आहे की ते मी इतरांना देऊ शकते. जे काही रिअलमध्ये मी करते ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आणि आता मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. जर का अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही लगेच कॉमेंट करू शकता, कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर 31 डिसेंबरचा हा दिवस माझा असा काहीसा होता. आणि आम्ही वेगळी काहीही 31 डिसेंबरची पार्टी वगैरे केलेली नाही, कारण आम्हाला 1 तारखेपासून आम्ही ऑलरेडी लवकर उठतोच, पण तेच आम्हाला मेंटेन ठेवायचं होतं. जर का आम्ही रात्री जागलो तर सकाळी लवकर उठू शकत नाही, म्हणून यावर्षी 31 डिसेंबरचा आम्ही कोणताही वेगळा प्लॅन केलेला नव्हता. या साध्याशा पद्धतीनं साध्याशा जेवणाने 31 डिसेंबर आम्ही केलेला आहे. आणि तशी ही एकादशी होती, हो की नाही, नॉनव्हेज वगैरे आपण खाऊ शकत नव्हतो. नाहीतर मग प्रितिशला आणि आहोंना खायचंच होतं, मी बनवणार होते, पण एकादशी निमित्त मी नाही बनवलं. तर चला, आता उद्या भेटेन पुन्हा एका छानशा अशाच व्हिडिओमध्ये. आणि 1 जानेवारीचा दिवस कसा होता माझा हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे. उद्या भेटू छानशा व्हिडिओमध्ये. ओके, बाय, लव्ह यू ऑल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा. बाय.